महाराष्ट्र राज्य बांधकाम कामगार फेडरेशनची बैठक कागल तालुक्यातील सिद्धनेरली इथं आयोजित करण्यात आली होती। बैठकीला राज्याध्यक्ष एम.एच. शेख, राज्य सेक्रेटरी कॉम्रेड भरमा कांबळे यांची प्रमुख उपस्थिती होती। घरकुलाचा पूर्णत्वाचा दाखला जोडलेल्या सर्व लाभार्थींना शेवटचा हप्ता तात्काळ द्यावा, संसार सेटच्या वाटपामध्ये एजंटपासून ठेकेदारपर्यंत आर्थिक व्यवहार थांबवावेत, महाराष्ट्र राज्य इमारत आणि इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाकडून बांधकाम कामगारांना आर्थिक स्वरूपाचे लाभ न देता वस्तू स्वरूपातील लाभ देण्याचा धडाका लावला असून मंडळाच्या अशा पद्धतीनं होणारी पैशाची उधळपट्टी थांबवावी आदी मागण्या करण्यात आल्या। याशिवाय बोगस कामगारांची नोंदणी राज्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात आहे असं सरकारचं म्हणणं आहे आणि आम्ही त्याचा निषेध करतो। एक ही बोगस कामगाराची नोंदणी या राज्यामध्ये होता कामा नये आणि जे लाभ आहेत ते लाभ योग्य वेळी योग्य पद्धतीनं ताबडतोबीनं मिळाले पाहिजेत। त्यांना प्रमाणित करण्याचा जो ज्यांना अधिकार दिलेले आहे त्यांनी ते प्रमाणित केलं पाहिजे आणि या सगळ्या मागण्यांसाठी येत्या 12 ऑगस्टला राज्यभर आंदोलनाची हाक आम्ही आज या ठिकाणी देतोय। प्रत्येक गावामध्ये, तालुक्यामध्ये आणि जिल्ह्यामध्ये आंदोलन होईल आणि हे करत असताना सरकारला मी इशारा देतोय, जर बांधकाम कामगाराचे प्रश्न सोडवण्यामध्ये त्यांनी कसूर केली, ज्या पद्धतीनं लोकसभेमध्ये यांचं आम्ही पानिपत केलं, बांधकाम कामगार विधानसभेमध्ये त्यांना पाडल्याशिवाय राहणार नाही, हा इशारा मी सरकारला देतो। यावेळी भरमा कांबळे, शिवाजी मगदूम यांनीही मनोगत व्यक्त केली। बैठकीत बांधकाम कामगारांच्या प्रलंबित मागण्यांसाठी 12 ऑगस्ट रोजी राज्यव्यापी आंदोलन करण्याचा निर्णय घेण्यात आला। बैठकीला ओम पुरी, हनुमंत कोळी, विक्रम खतकर, प्रकाश कुंभार, माणिक अवघडे, के. नारायण, अब्राहम कुमार, राजेंद्र जाधव, संदीप सुतार, भगवानराव घोरपडे, मोहन गिरी, आनंदा कराडे, राजाराम आरडे, विनायक सुतार, दिनकर जाधव, सुभाष पाटील, बाबूराव पाटील, निवृत्ती पाटील, विलास चौगुले, राजाराम पाटील आदी उपस्थित होते।